विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. चौथ्या दिवसाचं टार्गेट देतोय. 3 दिवसाचं टार्गेट कंप्लीट केलंय बऱ्याच मुलांनी. पण अजूनही काय होतंय, की म्हणावा तसा अभ्यास होत नाहीये. असं वाटायला लागलं, की खूप लोड होतोय. सर जमेना झालंय. कॉलेज, तुमचे लेक्चर्स, मार्ग काढायचा आहे. मी तुम्हाला सांगतो करून दाखवायचं आहे आणि होतंय. मी माझ्या ऑफलाईनमध्ये क्लासमध्ये हॉस्टेलमध्ये जी 10 मुलं आहेत ना, त्यांना सलग 3 दिवस त्यांच्याकडून मी ते करून घेतलंय. माझी एक गोष्ट लक्षात आली बरं का त्यात पण बरं का, की करणारे करतायत रे. करतायत आणि त्यांचा रिझल्ट लाभतोय आणि मला तुमच्याकडून पण तीच अपेक्षा आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो आज काय करायचंय. तर पहिली गोष्ट म्हणजे क्रॅश कोर्समध्ये सॉलिड स्टेट जो टॉपिक आहे, त्याची आपल्याला टी सॉल्व्ह करायची आहे. आता बघा मी सांगतोय का ते नीट लक्ष द्या. ही जी टी-पी-पी ॲज अ टेस्ट सॉल्व्ह करा. त्यात जेवढे प्रश्न असतील ना, सोल्युशन बघायचंच नाही. टाईम लावून सॉल्व्ह करायचे आहे. म्हणजे तुम्हाला सांगू का 30 प्रश्न असतील तर 30च मिनिटात सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आणि मग स्वतःहून चेक करायचं किती बरोबर आले, किती चुकले. ओके. म्हणजे सॉलिड स्टेटचा व्हिडिओ नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे, की आपली संघर्ष बॅच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ऑसिलेशनचा 4था पार्ट व्हिडिओ अपलोड झालेला आहे. तुमच्या अजून कॉलेजमध्ये ऑसिलेशन शिकवायला सुरुवातच झालेली नाहीये. ऑफलाईन तुमचा क्लास असेल तिथं पण ऑसिलेशन झालं नाही आणि इथं तुमचं कव्हर होणार आहे. आणि जेव्हा तुमच्या ऑफलाईन क्लासमध्ये परत शिकवलं जाईल ना, तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे. तो कॉन्फिडन्स वेगळा असणार आहे. ओके, ऑसिलेशन आणि हो, ट्रिगो या रविवारी टेस्ट आहे. त्याचा 4था पार्ट तुम्हाला रिवाईज करायचा आहे. फ्री कंटेंटमध्ये सगळं देतोय. चुकून माझ्याकडून एखादा व्हिडिओ जर अनलॉक करायचा राहून गेला असेल, तर मला मेसेज नक्की अगोदर करा बरं का. मग झालं काय सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेट त्याची डी आहे, व्हिडिओ नाहीये. संघर्ष बॅच छोटासा व्हिडिओ आहे 4था पार्ट. ओके. ट्रिगो हे करायचं आणि आपलं अजून एक राहिलंय ऑर्गॅनिक. आता या ऑर्गॅनिकच्या बॅचमध्ये तुम्हाला करायचे आहेत चार्ट तयार. परफेक्ट तयार करायच्या चार्ट लक्षात घ्या आणि हे तयार केल्यानंतर तुम्हाला ना नेक्स्ट लेक्चरला मी काय करणार आहे मग डायरेक्ट पी-वाय-क्यूज घेणार आहे. बोर्डमध्ये प्रश्न घेणार आहे ऑर्गॅनिक मधले. तुमचा कॉन्फिडन्स मग एकदम हाय असणार आहे. बरं हे सगळं ठीक आहे हो. मला असे कितीतरी मुलांचे मेसेजेस आलेले आहेत, की त्यांना आवडतंय सगळं. ओके. आणि मला पालकांचे पण मेसेज येतायत आणि तुम्ही अभ्यास करताय हे बघून पालकांना अतिशय आनंद होतोय. आणि मला माहिती आहे मी 3-4 दिवस हे फ्री कंटेंट देतोय ना, ह्याचे कन्व्हर्जन्स ॲडमिशन्समध्ये होणार आहे. ॲडमिशन होतील हो. तुम्ही अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्रायबरचा काउंट वाढलं की मोटिव्हेशन मिळते आम्हाला सुद्धा म्हणूया आपण. बरं, मग आता थांबणार तर नाहीये मी. टार्गेट द्यायला बिलकुल थांबणार नाही. टार्गेटचा 4था दिवस आहे आणि सॉलिड स्टेटचे पी-वाय-क्यू सहित तुम्ही सगळं कंप्लीट केलंय आणि बोर्डच्या एक्झामला सुद्धा जेव्हा मी अपलोड करेन, थोड्या दिवसांनी तुम्हाला सॉलिड स्टेट देईन. म्हणजे तुमची रिव्हिजन पण होईल ना पुन्हा एकदा. मग चला ठीक आहे. मग हे व्हिडिओ लेक्चर थांबवतोय तर मी. टार्गेट दिलेलं आहे. कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.